नमस्कार, मी सूरज सुभाष अपशिंगे, सातारा महाराष्ट्र येथे राहतो. माझं वय 27 वर्ष आहे. 2019 मध्ये मी द युवा कंपनी नावाने स्वतःचा व्यवसाय चालू केला. मी पाटण तालुक्यातील एक अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येतो. मी शाळेत हुशार होतो, पण माझ्या आईच्या आजारपणामुळे आणि कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शेती कुटुंबातून असल्यामुळे मला शेतकऱ्याची आणि शेतीची परवड दिसत होती. एकच ध्यास माझ्या मनात होता की आपण शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवता यावं. मी यूट्यूबद्वारे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती घेऊ लागलो. 2 वर्षाच्या संशोधनानंतर आणि अभ्यासानंतर आम्ही या निर्णयावरती पोहोचलो की बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आणि वेस्ट टू वेल्थ टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरेल. आणि त्यासाठी वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आम्ही बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीचा प्रोजेक्ट उभारला आणि याची माहिती सर्व शेतकऱ्यांना जावी किंवा सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा घेता यावा यासाठी आम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनल उघडला. मी शेतीतील कचरा पुनर्वापर करून सेंद्रिय गांडूळ खत, कीटकनाशके इत्यादी उत्पादने बनवायला लागलो. आणि त्या यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना स्वतः आम्ही प्रशिक्षण देऊ शकलो, त्यांचे प्रोजेक्ट उभारू शकलो आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकलो. सूरजला तरुण वयात आमच्या आर्थिक नाजूक परिस्थितीमुळे खूप संघर्ष करावा लागला. आम्ही आमच्या कुटुंबाने आमच्या पद्धतीने वाटेल तेवढी मदत केली त्याला. व्यवसाय वाढीसाठी मी आर्थिक मदतीच्या आणि व्यावसायिक मार्गदर्शनाच्या शोधात होतो. 1.5 वर्ष मी प्रत्येक बँकेत चक्रा मारल्या, पण मला कुठेही यश मिळालं नाही. त्यामुळे माझ्या मनात निराशा पसरत होती. मी या निराशाजनक परिस्थितीतून निघायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. त्याचवेळी इंटरनेटद्वारे मला भारतीय युवा शक्ती ट्रस्ट बद्दल समजले. भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या करार ऑफिसला मी भेट दिली. संस्थेने मला व्यावसायिक मार्गदर्शन, मेंटरिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे इत्यादीमध्ये मला मदत केली. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट व HDFC बँक परिवर्तनद्वारे मला बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज मिळवून दिले. जानेवारी 2022 मध्ये सूरजची कर्ज प्रकरणाची फाईल आमच्याकडे आली होती. सदरची फाईल भारतीय युवा शक्ती मार्फत आली होती. सूरज याला आम्ही त्यावेळेस 9 लाख इतका कर्ज पुरवठा केला. त्यामध्ये टर्म लोन 5 लाख आणि CC 4 लाख इतका कर्ज पुरवठा करण्यात आला. गेली 2 वर्ष झालं सूरजला मी भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या वतीने मेंटॉर म्हणून मदत करत असतो. त्याच्या विविध नवीन संकल्पनांना तांत्रिक ज्ञानाची जोड देण्यासाठी म्हणून संस्थेच्या वतीने आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. त्यांनी तयार केलेले नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये विकण्यासाठी सुद्धा आम्ही त्याला मार्केटिंग सर्वे करून मदत करत असतो. म्हणूनच आज सूरज एक यशस्वी उद्योजक म्हणून उदयाला आलेला आहे. आमची कंपनी आता सध्या 22 लोकांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे, ज्यामध्ये 15 लोक इन्स्टॉलेशनचे काम करतात आणि 8 लोक आपल्या फार्मवरती काम करतात, ज्यामध्ये पॅकेजिंग, लेबलिंग सगळी कामं येतात. युवा कंपनीमध्ये काम करून 1 वर्ष झाले. आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला रोजगार मिळाल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहे. सध्या आमचा टर्नओव्हर 85 लाखापर्यंत आहे. पुढच्या वर्षी आम्ही विचार करतोय की साधारणतः 5 करोड पर्यंत आमचा वार्षिक उलाढाल व्हावी आणि कामगारांची संख्या 22 वरून 50 पर्यंत नेता यावी याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. 4 ते 5 वर्ष झाला नर्सरीचा व्यवसाय करत आहे. तरी मला लागणारे सर्व रासायनिक खते व कीटकनाशके मी पुण्याहून मागवायचो, पण द युवा कंपनीने इथेच चालू केल्यामुळे मला लगेच सेंद्रिय खते व औषधं उपलब्ध होतात. मी तरुणांना सांगू इच्छितो की कधी स्वतःला कमी लेखू नका. परिस्थितीशी संघर्ष करा, संध्या शोधत राहा, त्या संधीचं सोनं करा, ग्राहकांच्या गरजा ओळखून प्रोडक्ट मार्केटमध्ये आणा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मी करून दाखवलंय, तुम्हीही करू शकता. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि HDFC बँक परिवर्तनच्या मदतीमुळे आमच्या कुटुंबाचे जीवनच बदलून गेले. धन्यवाद.